राज्यात सध्या भोंदू बाबांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। महादेवाचा अवतार असल्याचं सांगत बलात्कार केल्याचं पुढे आलंय। वसईचा स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यवर आता गुन्हा दाखल झालाय। अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्यानं जवळीक साधत होता आणि गुंगीचं औषध देऊन महिलांवर अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। मी शंकर असून तू माझी पार्वती आहे असं सांगून एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या वसईतल्या स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। पुढच्या कारवाईसाठी हे प्रकरण पुण्यातल्या हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले। त्यानं पीडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्यानं जवळीक साधली। अशोक खरात याचं प्रकरण बाहेर आल्यानंतर पीडित महिलेनं हिंमत दाखवून आपल्या पतीला हा सगळा प्रकार सांगितला आणि त्यांनी बुधवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात ऋषिकेश वैद्य विरोधात तक्रार दाखल केली। बलात्काराची पहिली घटना पुण्यामध्ये घडली असल्यानं हे प्रकरण आता हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली। तर स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यवर आता गुन्हा दाखल झाला। मी महादेवाचा अवतार आहे असं सांगत त्याने एका महिलेवर अत्याचार केलेला आहे। अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्यानं जवळीक साधली आणि त्यानंतर गुंगीचं औषध देऊन त्या महिलेवर अत्याचार केला। दरम्यान हे खरात प्रकरण समोर आल्यानंतर या महिलेनं धाडस करून या बाबाच्या विरोधात आता तक्रार दाखल केलेली आहे। हे प्रकरण पुण्यामध्ये घडलं होतं, त्यामुळे आता प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे यांच्याकडून। जयराज, खरात प्रकरण समोर आल्यानंतर भोंदू बाबांचा एक प्रकारे राज्यात सुळसुळाट पाहायला मिळतोय। हा ऋषिकेश वैद्य नेमका कोण होता आणि कशा पद्धतीने आता कारवाई सुरू आहे? नक्कीच आपण पाहिलं असेल का राज्यामध्ये वसईमध्ये सुद्धा असा एक प्रकार समोर तर काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क तुटलाय। मात्र ही एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। महादेवाचा अवतार सांगत या भोंदू बाबानं महिलेवर अत्याचार केला। स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यवर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी जयराज यांच्याकडे। जयराज, काय माहिती? नक्कीच आपण पाहिलं असेल का महादेवाचा अवतार सांगत या भोंदू बाबानं महिलेवर अत्याचार केलाय। स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यवर आता गुन्हा दाखल झाला। महिलेच्या आध्यात्मिक वृत्तीचा त्यानं फायदा घेतला, महिलेशी जवळीक साधली आणि त्यानंतर गुंगीचं औषध देत तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती समोर येते। ज्यावेळी राज्यामध्ये हे खरात प्रकरण समोर आलं त्यानंतर या महिलेनं धाडस केलं आणि या भोंदू बाबाच्या विरोधात तक्रार दाखल केली। वसईचा स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यवर आता गुन्हा दाखल झालेला आहे। हे प्रकरण आता पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे।